ना किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण चिक्की बनवूया. घरामध्ये गूळ आणि तीळ थोडं होतं घरात, म्हणून मुलीला चिक्की बनवून द्यायची होती मला, म्हणून आज मी चिक्की बनवायला घेतली. कढईमध्ये थोडं तूप टाकलं आणि तूप गरम होऊ दिलं. त्यामध्ये गूळ टाकला, गूळ पातळ होऊ दिला आणि आता पाक झाला का म्हणून ते पाण्यामध्ये टाकून आपण चेक करून राहिलं तर आपलं चिक्की तयार झालेली आहे. आपण आता त्यामध्ये तीळ टाकून घेऊया. तीळ पहिले भाजून घेतलेली आहे. आता ते तीळ आपण याच्यामध्ये पाकामध्ये असं मस्त मिक्स करून घेऊ आणि गरम पाक असल्यामुळे ती परत परतवल्या पण जाती. आपण चिक्कीमध्ये शेंगदाणे पण टाकू शकतो, चण्याच्या डाळ टाकू शकतो, पण मी फक्त तीळच टाकले. आता आपले चिक्कीचं ते पुरण तयार झालेलं आहे. पोळपाटाला तेल लावून घेतलं आणि त्यावर आपण कढईमधलं सर्व सारण टाकून घेऊया आणि ते चम्मचच्या साहाय्याने सगळं काढून घ्यायचं आणि हाताला असं तेल लावून असं थापटून घ्यायचं. एकसारखं असं थापटून घेतलंय. आता आपण लाटण्याच्या साहाय्याने मस्त असं हलक्या हलक्या हाताने लाटून घेऊया. आपल्याला जाड पाहिजे तर जाड, पातळ पाहिजे पातळ, जशी पाहिजे तशी आपण वड्या बनवू शकतो किंवा लाडू पाहिजे तर लाडू पण बनवू शकतो. पण मी चिक्कीच बनवायला घेतली. थोडं सुकू दिल्यावर लगेच नाही का आपण चिक्कीच्या कापून घेऊया, एकसारखी कापण्यात येण्यासाठी, नाहीतर ती व्यवस्थित तुटल्या जात नाही ना, कशी तरी तुटती. म्हणून सुकल्या लगेच कापून घेऊ. थोडी ओलसरच आहे चिक्की, तर मी त्याच्या वड्या पाडायला घेतल्या. बघू शकता तुम्ही वड्या कशा एकसारखे येत आहे. एक वाटी तिळाच्या वड्या बनवल्या आपण आणि गूळ पण जवळजवळ एक वाटीला थोडा कमी होता. तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर थोडा जास्त पण घेऊ शकता. ती मीडियम झाली आता, कारण जास्त गोड पण नाही आहे आणि जास्त फिक्की पण नाही आहे, मीडियम अशी, आणि कुरकुरीत पण झालेली आहे. कारण तीळ पहिले आपण भाजून पण घेतले आणि नंतर परतवल्या गेल्यावर बघा अशी छान अशी चिक्की तयार झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा. बाय बाय.